चिखली तालुक्यातील सारंगवाडी प्रकल्पाची किंमत 280 कोटी रुपये झाली। 2009 मध्ये हा प्रकल्प 16 कोटी रुपयांचा मंजूर झाला होता। मात्र जवळपास 15 वर्षानंतरही या प्रकल्पाचं काम अद्याप पूर्ण झाले नाही। मी सध्या सारंगवाडी प्रकल्पावरती उभा आहे आणि हाच तो प्रकल्प आहे। गेल्या 15 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे, मात्र अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा कुठलाही फायदा नाहीये। मात्र शासनाकडनं वेळोवेळी या प्रकल्पाची किंमत वाढून आतापर्यंत जवळपास 280 कोटी रुपयांचा हा प्रकल्प झालेला आहे। चिखली विधानसभेच्या ज्या आमदार आहेत श्वेताताई महाले यांनी या प्रकल्पाच्या संपूर्ण भ्रष्टाचारासंदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवला होता आणि त्यानंतर मंत्र्यांनी या प्रकल्पाची SIT चौकशी लावलेली आहे। मंत्र्यांनी सुद्धा SIT चौकशी लावल्यानंतर आता पुरावे दाबण्यासाठी संबंधित ठेकेदाराने म्हणजे प्रकल्पाचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने आता पुरावे नष्ट करण्यासाठी सध्या काम चालू केलेलं आहे। काम झालं नसताना सुद्धा या प्रकल्पाचे अनेक बिलं काढण्यात आली होती, अशा संदर्भाची तक्रार इथल्या स्थानिक लोकांनी काही केली होती। त्यानंतर आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये या प्रकल्पासंदर्भात आवाज उठवला। मंत्र्यांनी SIT चौकशी लावली। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी या प्रकल्पाच्या संदर्भातले वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, आवाज उठवला आहे। काय सांगाल, कशा संदर्भाची तक्रार होती आणि प्रकल्प आता 16 कोटीवरून जवळपास 280 कोटीवरती पोहोचलाय, SIT चौकशी लागली, काय सुरू सध्या प्रकल्पावरती? या प्रकल्पामध्ये सध्या हे जे काम दिसते तुम्हाला हे पुच्छ कालवा संकलन म्हणून असे एक काम चालू आहे। या पुच्छ कालवा संकलनाच्या कामाचे 2021 मध्येच बिल पूर्ण काढलेलं आहे आणि आता जे काम दिसते हे चालू आहे। पण हे काम केव्हापासून चालू आहे माहिती आहे का? ज्यावेळेस नागपूरमध्ये विधानभवनामध्ये ज्यावेळेस आमदार श्वेताताई महालेंनी प्रश्न उचलला किंवा त्याचा आवाज उठवला त्यानंतर हे काम चालू झालंय। काय नेमकं प्रकार होता या प्रकरणात, काय झालं होतं नेमकं? या प्रकरणात म्हणजे कुठलंच काम केलेलं नव्हतं दिसते हे। आता त्यांनी काढायचे कामाचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत। काय तुमची काय मागणी आता स्थानिक लेवलचा फायदा होतोय का? माझी एकच मागणी आहे, हे आत्ताच्या आत्ता शासनाने आणि प्रशासनाने काम बंद करावं आणि यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत हे काम बंद राहावं। नक्कीच, म्हणजे ज्या वेळेला आमदार श्वेताताई महाले यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि SIT चौकशी लागली त्यानंतर पुन्हा एकदा ठेकेदाराने आता जो भ्रष्टाचार केला होता, प्रशासनाने भ्रष्टाचार केला होता, ते सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी आता पुन्हा एकदा या प्रकल्पाचं काम सुरू झालंय। स्थानिकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाचं काम थांबवावं अशी मागणी इथल्या या स्थानिक नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सारंगवाडी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।